तर चला मित्रांनो, आज आपला पहिला व्हिडिओ आणि आपण आलो होतो शेगावला. शेगावमध्ये येऊन महाप्रसादाच्या लाईनीत लागलो. तिथं काय बघतो तो पहिला फोटो महाराजांचा, जो गुरुमाऊलींचे दर्शन घेत आहे. त्यानंतर आपल्या भावांना म्हटलं की आपण सोबत जाऊ. तर हे बघा, हे गर्दी पाहून त्यांना वाटलं की आपल्याला काही जेवायला भेटणार नाही. त्यानंतर हे बघा की ते समोर समोर चालले, आपण मागं तरी हे ऐकत नाही. पुढे जाऊन बघतो तर माऊलींचा लहानपणीचा फोटो, तुम्ही बघा तो झूम करत आहे मी थोडा. त्यानंतर आपण वर चढलो, मग तिथून खाली गर्दी बघितली, वरही गर्दी बघितली. वर जाऊन बघतो तो वर तिथं 3ऱ्या मजल्यावर, तिथे पण आपल्याला जायचं होतं. मग कसं तरी आपण चला म्हटलं जाऊ. नंतर आपल्याकडे जेवण आला, आपण जेवण करायला सुरुवात केली. त्यामध्ये यांचा फोटोशूट झाला चालू. मग त्यानंतर हे स्वप्नीलचं काय झालं होतं काय माहिती, ते मुलगी तर यालाच बघत होती भडकून, जशी काही लाईन मारत आहे. मग आपण त्यानंतर बाहेर आलो. बाहेर येऊन बघतो तर यांचाही फोटोशूट तिथंच चालू. स्वप्नील भाऊ म्हटलं म्हणजे फोटोशूट. त्यानंतर आणखी आला, मी म्हटलं माझा पण काढा एक फोटो, मी पण निघाला. आणखी बाहेर येऊन बघतो तर काय, हा भाऊ तर याच्या GFसाठी कानातले घेत होता. मग काय बाहेरचं घेणं कमी आणि पाहणं जास्त. मग त्यानंतरही बघितलं तर इथं मुलगी ते स्वप्नीलचा पिछा करत आलीच होती. पण आपण काही क्लोज काढला नाही व्हिडिओ, मार खाऊ. मग त्यानंतर आलो कृष्णाजींच्या मळ्यात. तोही खूप सुंदर होता, तो बघितला. बघतो काय तर बाहेर वडाचं झाड आणि आतमध्ये माऊलींचा फोटो आणि त्यांच्या पादुका. मग तिथेही स्वप्नील भाऊंचा फोटोशूट. मग त्यानंतर का आपण निघालो घरी जासाठी. मग जाता खेरड्याच्या नदीवर, त्या नदीचा खूप मान आहे म्हणते. मग तिथचा थोडा व्हिडिओ काढून आपण मग काय, भावाची एक टोपी दिसली ते पण घालून घेतली. ते आता बघता तुम्ही, हा पूल तर खूप मोठा होता पण आपण टोपी घालू. घरी येऊन बघतो तर काय, यांचे तुरी फैलवणं चालू. आपल्यासाठी काही ना काही कारनामा करून ठेवलेलं राहते. आणि तुम्ही म्हणता वावर आहे तर पावर आहे. हे बघा, ह्या पावराच्या मागचं कष्ट, एवढं कष्ट करावं लागते तेव्हा जाऊन वावराचा पावर दिसतो. यांचं बघून आपण पण म्हटलं काहीतरी कष्ट करून घ्या. ओढली बोरी आणि सोडली, मग तूरही फैलवली. त्यानंतर फैलवल्यानंतर पण तूर आपला भाऊ तर खूप दमदार, मोठावाला, सगळ्यात मोठा. तो इकडली तूर तिकडे आणि तिकडली तूर इकडे करण्यात लागलेला होता. हे करता तर यांच्या मस्त्या सुरू झाल्या, माझी मस्त्या सुरू झाल्या आणि यांना मला तुरीमध्येच दाबून टाकलं.